नमस्कार मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचा पेपर 13 डिसेंबरला आहे. तर या मॉडेल पेपर हाच मॉडेल पेपरमध्ये येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण की हाच पेपर येणार आहे आणि परीक्षा खूप जवळ आलेली आहे. आपल्याकडे आता फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. तर चला, तर आपण अशा प्रकारे आपला जो पेपर असणार आहे बघा, फुल 2025चा पेपर घेऊन आलो आहे मी तुमच्यासमोर आणि 26चा वर्ग. मग आता याच्यात आपल्याला करायचं आहे ऑड मॅन आउट. पहिला सेक्शन, नवोदय विद्यालयाचा पहिला सेक्शन काय असतो? ऑड मॅन आउट असतो ना. मग याच्यात काय करायचं आहे आपल्याला, समजा एक मिनिट ऑड मॅन आउट ह्या आकृतींपैकी एक, हे बघा हे असं आहे, हे असं आहे. आता हे सगळे जॉईंट आहे. बघा हे गॅप आहे ना, हा जॉईंट आहे सगळं. तुम्ही दाखवतो मी, हे सगळं जॉईंट आहे. इथे सुद्धा जॉईंट झालेलं आहे, इथे सुद्धा जॉईंट झालेलं आहे आणि इथे आतून नाही स्पर्श झालं, म्हणून ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथं सुद्धा बाण आतून आहे, इकडे थोडं तेच तशीच इमेज आहे, वरून गेला. आणि हे बघा, ही जे टोक दिसते ना तुम्हाला, हे आत आहे, इथं पण आत आहे, याच्यात पण आत आहे, पण याच्यात बाहेर आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हे ऑड आहे. तर चला, तर विद्यार्थी मित्रांनो, तर इथे सगळ्यात दिलं आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हां, तर इथे दिलेली आहे एक गाडी, हो का. इथे पण गाडी आहे, इथे पण गाडी आहे. ह्या गाड्या सर्व म्हणजे इंधनवर चालतात, म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालतात. आणि ही बैलगाडी आहे, बैलगाडी. ह्या सगळ्या मोटर गाड्या आहेत. तर आता नेक्स्ट बघूया. तर चौथा प्रश्न आपला, ठीक आहे, ओके एक मिनिट. हां, तर आपला चौथा प्रश्न, एक बाण इकडं आहे, एक बाण इकडं आहे, परत एक इकडं आहे, परत एक इकडं आहे, एक इकडे आहे. असं समजा, हे बघा हे वेगवेगळे, हे दोन जे आहे ते एकाच ठिकाणी, मग प्रत्येक याच्यावर दोन एका ठिकाणी, दोन एका ठिकाणी. पण ऑप्शन नंबर ए हे याचं करेक्ट ऑड मॅन आउट आहे. तर चला आपण आता नेक्स्ट बघूया, ठीक आहे. सिमिलर फिगर. आता आपलं कोणतं टॉपिक झाली? सिमिलर फिगर, ठीक आहे. सिमिलर फिगर म्हणजे काय? आता याच्यासारखी सेम आकृती कुठे दिसते आपल्याला? तर हे बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये तर नाही दिसत आहे, ए मध्ये नाही आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये सुद्धा नाही आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये उभे दिसते आणि डी मध्ये नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6. आपले प्रत्येकाचे 5-5 4 प्रश्न असतात. तर इथे बघा, आपल्याला सेम अशी आकृती बघायची आहे. कुठं? ऑप्शन नंबर ए मध्ये तर नाही आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये, बी मध्ये आहे बरं का. बाकी बी मध्येच आकृती आहे ही, बाकी कुठेच नाही आहे. आता क्वेश्चन नंबर 7. 7व्या क्वेश्चन मध्ये अशी सेम आकृती कुठे दिसते आपल्याला? ऑप्शन नंबर ए मध्ये हुबेहूब दिसते का? आपण बघू. ऑप्शन नंबर ए मध्येच दिसत आहे तेवढी हुबेहूब आकृती. कारण की बघायला गेलो, ए मध्ये नाही येणार, कारण की बघा ही रेष मोठी नाही आहे, इकडं मोठी, आणि सेम आकृती इथं, हे बाण वर आणि हे वर, म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर, सी इज द करेक्ट आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, ठीक आहे. तर आपला याचं उत्तर काय आहे तुम्हाला लगेच सांगतो मी. तर याच्यासारखी सेम आकृती कुठे दिसते? याच्यासारखी सेम ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे मला, म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. चला तर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आता आकृती भरायची आहे आपल्याला. ही इथं कोणता पार्ट येईल हे आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो इच्छू. हे बघा, आता इथे बघा, इथे कसा पार्ट येईल? मग इथे असं आहे, इथे सेम असाच टाईप आहे, आणि मग इथे कसं येईल? इथे निम्मे, हा जो ब्लॅक आहे, मिनिट कलर पेन घेतो, हा ब्लॅक असा राहील, ठीक आहे. हा ब्लॅक लाईन खालचं, मग इकडं ब्लॅक राहील ह्यो, आणि नंतरून ह्या रेषा राहील, बरोबर. मग आपला ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इथे सुद्धा पूर्ण तसंच ट्रायंगल आणि थोडंसं मोठं, म्हणजे ऑप्शन नंबर ए मध्ये इथं सुद्धा. त्यानंतरून हे बघा, इथे असं, इथे असं, इथे असं. आता इथे खाली राहील, कारण की हे बघा, हे खाली आहे तर हे वर गेलंय, हे आता वर आहे तर हे खाली जाणार आहे. मग खाली जाणारी सेम अशी आकृती बघायला गेलं तर कुठं दिसते? एक ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. बी मध्ये आपल्याला हुबेहूब अशी आकृती दिसत आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. तर या नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. चला आता आपण पुन्हा दुसरा प्रश्न बघूया. तर आपल्याला इथे काय सांगतायत की याच्यासारखी याच्यामध्ये हे रिलेशन दिलेलं आहे. आता हे ऑर इकडे गेलेलं आहे,
हा ॲरो इकडं आलाय, पुन्हा हा ॲरो जो इकडं आलाय हा ॲरो पुन्हा वर आलाय, पुन्हा आता काय होईल मग, हा ॲरो इकडं जाईल, इकडं हा असं आणि हा असं. ऑप्शन नंबर ए इज द ए कुठे गेला आपलं पेन्सिल, ए इज द करेक्ट आन्सर. चला तर PQSR. आता यांचं कसं चाललंय बघा, इथं एस वर गेलाय, आर इथे आलाय आणि PQ, मग परत इथं आर वर आला, एस इथं आला, क्यू इथं पी. मग आता काय येईल, वर इथे येणार आहे क्यू, क्यू त्याच्यानंतरून क्यू पी झालं आपलं, पी क्यू त्याच्यानंतरून पी, क्यूच्या खाली पी असणार इथं, आणि त्यानंतरून यस झालं, यस काय येईल, क्यू पी एक मिनिट QPSR, QPSR. ठीक आहे, हे कुठे दिसते आपल्याला, QPSR ऑप्शन नंबर सी मध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया. तर आता आपण याच्यासारखी सिमिलर हुबेहूब कुठे दिसत आहे, याला जर रोटेट केलं तर अशी आकृती होती, याला रोटेट केलं तर अशी होती, मग ऑप्शन नंबर बी मध्ये सिमिलर. आता पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 3 3 9 सर्कल दिसून राहिले, दुसऱ्या आकृतीमध्ये 8 आहे, तिसऱ्या याच्यामध्ये किती आहे, 7 आहे. मग आता चौथ्या आकृतीत काय आहे, सिंपल आहे, 6 जे गोल सर्कल्स दिसणार आहे ते 6 असणार आहे. तर चला आता नेक्स्ट पार्टकडे बोलूया. तर नेक्स्ट पार्ट एक मिनिट, ओके. तर आता हे आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेले आहे. आता हे रिलेशन बघायचं आहे आपल्याला, ठीक आहे, रिलेशन. तर हे जॉईंट आहे, याला सेपरेट केलेलं आहे, ते पण उलटं केलेलं आहे, ठीक आहे, याला असं बसवलं आहे, हे असं आहे. मग ऑप्शन नंबर ए मध्ये याची फिगर येणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे सिंपल, हे तुम्हाला होमवर्क माझ्याकडून मी तुम्हाला याची PDF सुद्धा देईल, ठीक आहे. तर आता आकृती भरायची, आकृती पुनरावर्तन, हे खूप सोपा टॉपिक हा सुद्धा. हे बघा, आता आपण पेनचा कलर चेंज करूया, ठीक आहे. तर आता बघा, सेम अशी आकृती आपल्याला फिल करायची, ठीक आहे. आता हे बघा, आता ही जी इथं जी आकृती दिली आहे, इथं आकृती दिली आहे, आपण काढूया. तुम्ही जर परीक्षेमध्ये सुद्धा असं केलं पेन्सिलने तर काही होणार नाही. आता अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. चला क्वेश्चन नंबर 22. या सी अशी 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 थोडंसं याचं खाली, अशा आकृती आपल्याला कुठे दिसते बरं, ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. नेक्स्ट क्वेश्चन, अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, एक आणि हे, अशी आकृती आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याचं उत्तर मग कसं येईल, आता 24व्याचं एक